एका मेहुणीने तिच्या जिजूसोबत असा कांड रचला जे पाहून तिच्या मोठ्या बहिणीचीही झोप उडाली आहे। मेहुणी एका तरुणासोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होती। तिला वाटत होतं की तिचा पार्टनर तिला सोडून जाईल, त्यामुळे तिने स्वतःच्या जिजूला एक दिवस रात्री बुरखा घालून एक काम करण्यासाठी बोलवलं। मेहुणीचं म्हणणं ऐकून जिजूही बुरखा घालून पोहोचला, पण त्यानंतर मोठा राडा झाला। शेवटी हे प्रकरण पोलीस स्टेशनला पोहोचलं। ही घटना इंदूरच्या पलासिया पोलीस स्टेशनच्या हद्दीतील आहे। 13 मार्चला शुभलाभ प्राईम टाउनशिपमध्ये राहणारी पार्लर संचालिका शिवाली जानोद पोलीस स्टेशनला पोहोचली आणि तिने घरातून 4 बॅग चोरी झाल्याची तक्रार दिली। काही कामासाठी आपण बाहेर गेलो होतो, पण परत आलो तेव्हा फ्लॅटचा दरवाजा तोडला गेला होता। यानंतर आपण घरात जाऊन बघितलं तेव्हा कपाटातून 4 बॅग गायब होत्या। यातल्या 3 बॅगा लिव्ह इन पार्टनर अंकुशच्या होत्या असं महिलेने पोलिसांना सांगितलं। पोलीस तपासामध्ये बॅगमध्ये प्रॉपर्टी डीलचे जवळपास 1.5 कोटी रुपये असल्याचं समोर आलं। प्रकरण समोर आल्यानंतर पोलीस अधिकारी अलर्ट झाले। तपास करताना त्यांना काही सीसीटीव्ही मिळाले, ज्यात बुरखा घालून 2 आरोपी दिसले। यानंतर पोलिसांनी बुरखा घालून चोरी करणाऱ्या दोघांना अटक केली। धक्कादायक बाब म्हणजे यातला एक चोर निलंबित पोलीस आणि तक्रारदार शिवाली जानोद हिचा जिजू आहे। दोघांनीही चोरी केल्यानंतर पैशांनी भरलेली बॅग प्रवीणला दिली। या प्रवीणचा शोध पोलीस घेत आहे। या प्रकरणी पोलिसांनी शिवालीलाही ताब्यात घेतलंय। पोलीस तपासामध्ये धीरू थापा हा आरोपी पोलीस विभागामध्ये आरक्षक पदावर होता। त्याची भरती खंडवामध्ये झाली होती। 2010 साली गुन्ह्यामध्ये नाव आल्यामुळे पोलीस विभागानं त्याला निलंबित केलं होतं। त्यानंतर पोटा पाण्यासाठी तो छोटी मोठी कामं करायचा। शिवाली बराच काळ अंकुश सोबत राहत होती, पण अंकुश आपल्याला कधीही सोडू शकतो असा संशय शिवालीला होता। अंकुश त्याच्या व्यवसायाचे बहुतेक पैसे घरी ठेवायचा। शिवालीने ही गोष्ट तिचा जिजू धीरू थापा याला सांगितली। यानंतर त्यांनी मिळून चोरीचा प्लॅन केला आणि बुरखा घालून त्यांनी चोरी केली। जेव्हा सगळं सत्य समोर आलं तेव्हा शिवालीच्या बहिणीलाही धक्का बसलाय। शिवालीच्या बहिणीला याबाबत काही कल्पना नव्हती। पोलीस सध्या दोन्ही आरोपींची चौकशी करत आहेत।